एक क्षण विचार करा, समजा मध्य पूर्वेत युद्ध पेटलं आणि भारताचा गॅस पुरवठा धोक्यात आला. अशा वेळी आपलं सरकार काय करेल? ते वापरतील एक जुना पण प्रचंड शक्तिशाली कायदा, जीवन आवश्यक वस्तू कायदा 1955. आजच्या या विशेष भागात आपण हाच कायदा नेमका काय आहे, तो अशा परिस्थितीत कसा वापरला जातो आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा प्रश्न वरवर साधा वाटत असला तरी तो खूप गंभीर आहे, कारण याचं उत्तर थेट आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघराशी, आपल्या रोजच्या जेवणाशी जोडलेलं आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एक एक करून काही गोष्टी पाहणार आहोत. आधी समजून घेऊ की संकट नेमकं कसं उभं राहिलं, मग सरकारने कोणतं शस्त्र वापरलं, गॅसचं वाटप कसं ठरवलं गेलं, या सगळ्याला कायद्याचा आधार काय आहे आणि शेवटी याचे फायदे तोटे काय झाले. चला तर मग सगळ्यात आधी बघूया की ही परिस्थिती नेमकी काय होती. हे संकट कसं उभं राहिलं ज्यामुळे सरकारला इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं. ही परिस्थिती इतक्या झपाट्याने बिघडली की सरकारला खूप काही दिवसांतच निर्णय घ्यावे लागले. बघा, 5 मार्चला पहिला आदेश आला आणि त्यानंतर लगेचच 9 मार्चला दुसरा, अधिक स्पष्ट आदेश काढावा लागला. आता हा आकडा बघा, 60%. आपल्या घरात जो स्वयंपाकाचा गॅस येतो त्यातला 60%हून अधिक गॅस आपण बाहेरच्या देशांकडून विकत घेतो. याचा थेट अर्थ काय होतो तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीही घडलं तरी त्याचे परिणाम आपल्याला थेट भोगावे लागतात. आणि खरी अडचण तर इथे आहे, आपण जो गॅस आयात करतो त्यातला तब्बल 85% गॅस हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. म्हणजे जर हा एकच मार्ग बंद झाला तर आपल्या गॅस पुरवठ्याची मुख्य नसच कापली गेल्यासारखं आहे. बरं, मग एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जाताना सरकारने काय केलं? त्यांनी बाहेर काढलं आपलं एक आपत्कालीन शस्त्र. हा कायदा खास अशाच आणीबाणीच्या परिस्थितीसाठी बनवण्यात आला आहे. जेव्हा देशात एखाद्या गरजेच्या वस्तूची टंचाई निर्माण होते तेव्हा हा कायदा सरकारला प्रचंड अधिकार देतो, जेणेकरून त्या वस्तूचं योग्य वाटप करता येईल. या कायद्याचं कलम 3 सरकारला इतके अधिकार देतं की ते वस्तूच्या उत्पादनापासून ते वितरणापर्यंत संपूर्ण साखळीवर नियंत्रण ठेवू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार ठरवू शकतं की गॅस कोणाला, किती, कधी आणि कोणत्या किमतीला मिळणार. आता आपण बघूया की हे अधिकार वापरून सरकारने नक्की काय नियम बनवले आणि गॅस वाटपाचा प्राधान्यक्रम कसा ठरवला. हे बघा, सरकारने एक सरळ सोपी यादीच बनवली. सगळ्यात पहिलं प्राधान्य कोणाला तर आपल्या घरांना, म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर आणि पाईपलाईन गॅसला. त्यांना 100% पुरवठा मिळणार. त्यानंतर क्रमांक लागतो तो खत कारखान्यांचा, जे आपल्या शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. इतकंच नाही तर सरकारने खाजगी उद्योगांवरही कडक निर्बंध लादले. रिलायन्स सारख्या कंपन्यांना पेट्रोकेमिकल बनवण्यासाठी लागणारा प्रोपेन आणि ब्युटेन वापरण्यास बंदी घातली, कारण हेच घटक LPG बनवण्यासाठीही लागतात. म्हणजे उद्योगांचा गॅस वळवून तो घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला. पण मग प्रश्न असा येतो की सरकारला असं करण्याचा अधिकार खरंच आहे का? एखाद्या कंपनीला त्यांचं उत्पादन थांबवायला सांगणं हे सगळं कायदेशीर आहे का? आणि याचं उत्तर आपल्याला थेट आपल्या संविधानातच मिळतं. संविधानातील कलम 39 हे स्पष्टपणे सांगतं की देशाच्या संसाधनांचं वाटप हे सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच झालं पाहिजे. आणि फक्त कलम 39च नाही तर कलम 21 म्हणजे जगण्याचा अधिकार हा सुद्धा या निर्णयाला पाठिंबा देतो. कारण स्वयंपाकासाठी इंधन मिळणं हा जगण्याचा अधिकाराचाच एक भाग आहे. शिवाय आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय हितासाठी केंद्राचा कायदा राज्याच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. चला आता बघूया या सगळ्याचे प्रत्यक्ष परिणाम काय झाले. म्हणजे या सरकारी नियंत्रणामुळे कोणाचा फायदा झाला आणि कोणाला नुकसान सोसावं लागलं. इथे एक प्रकारची तडजोड होती. एका बाजूला देशातील प्रत्येक घरात चूल पेटती राहिली, स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत राहिला, शेतकऱ्यांना खतं मिळाली. पण दुसऱ्या बाजूला पेट्रोकेमिकल सारख्या उद्योगांना मोठा तोटा सहन करावा लागला आणि अनेक कंपन्यांचे करार अडचणीत आले. पण या सगळ्या संकटातून एक मोठा आणि महत्त्वाचा धडा मिळतो. तो म्हणजे ऊर्जा गरजेसाठी आपण अजूनही दुसऱ्या देशांवर किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत याची ही एक कठोर आठवण आहे. आणि म्हणूनच हा संपूर्ण अनुभव आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. भविष्यात अशा संकटांना तोंड देण्यासाठी ऊर्जा आयातीवरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने कोणती ठोस पावलं उचलली पाहिजेत यावर विचार करणं गरजेचं आहे.